उद्याच्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे एकत्र येत असतात. भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी ओवाळत असते. आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय. इतक्या मायमाऊली अशा राखी बांधतात, खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं. ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने ह्यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो की असा कुठलाही वेगळा काही आमच्या मनामध्ये भावना नव्हती. फक्त आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामधली, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे, अधिक सबल झाली पाहिजे. इतके दिवस आपण पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4 महिलांची धोरणं आणली. महिलांना मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला. परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जी छोटी फिल्म बघितली त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसात चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असते ना, तिची पण इच्छा असते. आमची खुरपणीला जाणारी महिला असेल, आमची कचरा गोळा करणारी महिला असेल, आमची त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी, झाडू पोतना करणारी, धुणं भांडी करणारी, किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात. परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही. ती फक्त स्वतःच्या मुलाकरता, मुलीकरता, स्वतःच्या नवऱ्याकरता आणि सासरच्या मंडळींच्या करता करत असते. तिच्या मनात काही आलं तर ती म्हणते नको आपल्या मुलाबाळांना करू, नको आपल्या पतीला करू, नको आपल्या सासरच्या मंडळींना करू. आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय करता येईल, काय करता येईल. अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत. देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथरावजी गेले 2-2.25 वर्ष मुख्यमंत्री आहेत. अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत. मी पण अनेक पदं भूषवलेली आहेत. 10व्यांदा यंदा अर्थसंकल्प सादर केला आहे. विरोधक कारण नसताना टीका टिप्पणी करतात. पहिल्यांदा काय म्हणाले, अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली परंतु भावांकडे तर ह्यांचं लक्षच नाही. अरे शहाण्यांनो, कोणी सांगितलं तुम्हाला भावांकडे लक्ष नाही? भावांच्याकडे लक्ष दिलंय. 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी. इथून पुढे त्यांनी वीज बिल भरायचं नाही. कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचं आहे, एकही आमचा लाईनमन येणार नाही आणि तुमचं 3, 5, 7.5चं बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही. हे भावांकरता नाही केलं. दुधाचा धंदा अडचणीत आलेला आहे. दुधाचे दर कमी आहेत. लिटरला 5 रुपये जास्त अनुदान सरकार देत नाही. हे भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाही आहे. त्याच्यामध्ये युवक युवती त्यांना प्रशिक्षणार्थी करता वेतन सुरू केलं का, तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही व्यवसाय केला पाहिजे. परंतु ते शिक्षण तर दिलं पाहिजे. अहो प्रशिक्षण आम्ही देतोय आणि ते प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन आम्ही देतोय असं फार क्वचित बघायला मिळतं. परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. हे शेवटच्या माणसाचा चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे. आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला, काही जण कोर्टात गेले, कोर्टात पण टिकलं नाही. आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय, आनंद दिसायला लागला, समाधान दिसायला लागलंय. मग काय करायचं म्हणले, हे काही पुढं नाहीये, हे तात्पुरतं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं सांगतो, हे आत्ता अजून आमचे 5 महिने ह्या सरकारचे आहेत. हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच. परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या. पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या.
पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो. आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून देणारे नाही आहे.